तुमचा पहिला प्रश्न आहे, भारतातील सर्वात प्राचीन गुहा कोणत्या आहेत? तुमचे ऑप्शन आहे अजिंठा, बी. एलोरा, सी. भीमबेटका, डी. कार्ला. तुमचे योग्य उत्तर आहे सी. भीमबेटका. तुमचा पुढचा प्रश्न आहे, अजिंठा गुहा कोणत्या धर्माशी संबंधित आहेत? तुमचे ऑप्शन आहे हिंदू, बी. जैन, सी. बौद्ध, डी. शीख. तुमचे योग्य उत्तर आहे सी. बौद्ध. तुमचा पुढचा प्रश्न आहे, एलोरा गुहेतील कैलास मंदिर कोणत्या राजाने बांधले? तुमचे ऑप्शन आहे अशोक, बी. हर्षवर्धन, सी. कृष्णराज, डी. चंद्रगुप्त. तुमचे योग्य उत्तर आहे सी. कृष्णराज. तुमचा पुढचा प्रश्न आहे, प्राचीन काळात मंदिरे प्रामुख्याने कशासाठी वापरली जात होती? तुमचे ऑप्शन आहे व्यापार, बी. शिक्षण, सी. पूजा व धार्मिक विधी, डी. क्रीडा. तुमचे योग्य उत्तर आहे सी. पूजा व धार्मिक विधी. तुमचा पुढचा प्रश्न आहे, प्राचीन गुहांमध्ये चित्रे कशाने काढली जात होती? तुमचे ऑप्शन आहे रसायने, बी. नैसर्गिक रंग, सी. शाई, डी. तेलरंग. तुमचे योग्य उत्तर आहे बी. नैसर्गिक रंग. तुमचा पुढचा प्रश्न आहे, भीमबेटका गुहा कोणत्या राज्यात आहे? तुमचे ऑप्शन आहे महाराष्ट्र, बी. राजस्थान, सी. मध्य प्रदेश, डी. गुजरात. तुमचे योग्य उत्तर आहे सी. मध्य प्रदेश. तुमचा पुढचा प्रश्न आहे, प्राचीन समाजात लोकांची मुख्य उपजीविका काय होती? तुमचे ऑप्शन आहे नोकरी, बी. शेती व पशुपालन, सी. उद्योग, डी. पर्यटन. तुमचे योग्य उत्तर आहे बी. शेती व पशुपालन. तुमचा पुढचा प्रश्न आहे, प्राचीन काळात लोक घरे कशापासून बांधत होते? तुमचे ऑप्शन आहे सिमेंट, बी. लोखंड, सी. दगड, लाकूड व माती, डी. काच. तुमचे योग्य उत्तर आहे सी. दगड, लाकूड व माती. तुमचा पुढचा प्रश्न आहे, प्राचीन काळात लेखनासाठी कोणते साहित्य वापरले जात होते? तुमचे ऑप्शन आहे कागद, बी. प्लास्टिक, सी. ताम्रपट व पानं, डी. वही. तुमचे योग्य उत्तर आहे सी. ताम्रपट व पानं. तुमचा पुढचा प्रश्न आहे, प्राचीन भारतातील गुरुकुल पद्धती कशासाठी प्रसिद्ध होती? तुमचे ऑप्शन आहे खेळ, बी. व्यापार, सी. शिक्षण, डी. युद्ध. तुमचे योग्य उत्तर आहे सी. शिक्षण.
तुमचा पुढचा प्रश्न आहे, प्राचीन गुहांमध्ये लोक का राहत होते? तुमचे ऑप्शन आहे अ. सजावटीसाठी, बी. संरक्षणासाठी, सी. व्यापारासाठी, डी. मनोरंजनासाठी. तुमचे योग्य उत्तर आहे बी. संरक्षणासाठी. तुमचा पुढचा प्रश्न आहे, प्राचीन समाजात राजा कोणाची मदत घेत असे? तुमचे ऑप्शन आहे अ. सैनिक व मंत्री, बी. व्यापारी, सी. शेतकरी, डी. मजूर. तुमचे योग्य उत्तर आहे अ. सैनिक व मंत्री. तुमचा पुढचा प्रश्न आहे, कोणार्कचे सूर्य मंदिर कोणत्या राज्यात आहे? तुमचे ऑप्शन आहे अ. तमिळनाडू, बी. ओडिशा, सी. केरळ, डी. बिहार. तुमचे योग्य उत्तर आहे बी. ओडिशा. तुमचा पुढचा प्रश्न आहे, प्राचीन काळात देवतांची पूजा कशी केली जात होती? तुमचे ऑप्शन आहे अ. यंत्रांनी, बी. मंत्र व यज्ञांनी, सी. मशीनने, डी. मोबाईलने. तुमचे योग्य उत्तर आहे बी. मंत्र व यज्ञांनी. तुमचा पुढचा प्रश्न आहे, प्राचीन समाजात स्त्रियांची भूमिका काय होती? तुमचे ऑप्शन आहे अ. फक्त घरकाम, बी. शिक्षण व कुटुंबाची जबाबदारी, सी. युद्ध, डी. व्यापार. तुमचे योग्य उत्तर आहे बी. शिक्षण व कुटुंबाची जबाबदारी. तुमचा पुढचा प्रश्न आहे, प्राचीन गुहांमध्ये ध्यान का केले जात होते? तुमचे ऑप्शन आहे अ. खेळासाठी, बी. व्यापारासाठी, सी. साधना व शांतीसाठी, डी. झोपेसाठी. तुमचे योग्य उत्तर आहे सी. साधना व शांतीसाठी. तुमचा पुढचा प्रश्न आहे, प्राचीन मंदिरे कोणत्या कलेसाठी प्रसिद्ध आहेत? तुमचे ऑप्शन आहे अ. आधुनिक कला, बी. स्थापत्यकला, सी. डिजिटल कला, डी. चित्रपट कला. तुमचे योग्य उत्तर आहे बी. स्थापत्यकला. तुमचा पुढचा प्रश्न आहे, प्राचीन काळात वाहतुकीचे साधन काय होते? तुमचे ऑप्शन आहे अ. कार, बी. रेल्वे, सी. बैलगाडी व पायी प्रवास, डी. विमान. तुमचे योग्य उत्तर आहे सी. बैलगाडी व पायी प्रवास. तुमचा पुढचा प्रश्न आहे, प्राचीन समाजात सण कसे साजरे केले जात होते? तुमचे ऑप्शन आहे अ. फटाके, बी. टीव्ही, सी. नृत्य, गाणी व यज्ञ, डी. मोबाईल. तुमचे योग्य उत्तर आहे सी. नृत्य, गाणी व यज्ञ. तुमचा शेवटचा प्रश्न आहे, प्राचीन गुहांतील शिल्पे आज कशासाठी महत्त्वाची आहेत? तुमचे ऑप्शन आहे अ. करमणूक, बी. इतिहास समजण्यासाठी, सी. व्यापारासाठी, डी. जाहिरातीसाठी.
तुमचे योग्य उत्तर आहे बी इतिहास समजण्यासाठी.